नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ह्या ठिकाणी पोहे घेतलेले ते अर्ध्या तासासाठी आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. अगदी बुडतील इतकंच पाणी ह्यामध्ये गरम करून टाकून ठेवायचे. पाणी टाकलेला व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. पाणी टाकून ठेवलं होतं गरम. अगदी छान आपले पोहे भिजलेले आहेत. मस्त मऊसर आपले पोहे भिजून झालेले आहेत. आता एका ताटात आपण हे पोहे काढून घेणार आहोत आणि छान जसं पीठ मळतो आपण तांदळाचं किंवा भाकरीचं त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे पोह्याचं. अगदी मस्त राडा झालेला आहे. छान पोहे भिजलेले आहेत. अगदी गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळे पोह्याला चिकटपणा येतो आणि आपल्या हे जे चकल्या आहेत ते तुटणार नाहीत. अगदी छान कुरकुरीत बनून तयार होतात. बिलकुल करतेवेळेस पण त्रास होत नाही. ह्या ठिकाणी मी मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडासा पापडकार मिक्स केलेला आहे त्यामध्ये. अगदी छान प्रेस करून आपल्याला हे पोहे छान भिजलं की अगदी छान पीठ तयार होते. मस्त मऊसर भिजल्यामुळं जास्त वेळ लागत नाही. थोडंच आपण प्रेस करून मळलं 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण हे मळून घेऊ शकतो. जास्त वेळ लागत नाही कारण पोहे गरम पाण्यात टाकलेले असल्यामुळे खूप लवकर भिजतात आणि छान मऊ होतात. त्यामध्ये चकल्या खूप छान होतात आणि मस्त खुसखुशीत ह्या चकल्या बनवून तयार होतात. पीठ छान तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहू शकता अगदी मऊसर घट्ट पीठ झालेलं आहे. घट्टच मळून घ्यायचं आहे. बिलकुल ह्यामध्ये पाणी एक्स्ट्रा टाकायचं नाही. जेव्हा आपण सुरुवातीला गरम पाणी टाकलेलं आहे तितकंच पाणी पुरेसं होतं आणि छान भिजल्यामुळे छान घट्टसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. रोल करून घेतलेलं एकदाच करून ठेवलं की आपल्याला शेवग्यामध्ये घालते वेळेस हात भरणार नाही आणि त्रासही होणार नाही. असं पूर्ण आपण जे पोह्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याचे आपल्याला असे रोल बनवून ठेवायचं आणि फटाफट आपल्या ह्या चकल्या बनवून तयार होतात. बिलकुल वेळ लागत नाही. वर्षभरासाठी आपण हे चकल्या ठेवू शकतो. अगदी खुसखुशीत कुरकुरीत आपल्या ह्या चकल्या होतात. ह्या ठिकाणी शेवगा घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण जे पीठ तयार केलं ते टाकून द्यायचं. अगदी कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये आपण हे चकल्या बनवू शकतो. जास्त तयारी करायची काहीच गरज नाही. 1 तास ह्या चकल्या मी घरातच बनवत आहे. पाहू शकता अगदी छान घरातच बसून आपण ह्या चकल्या बनवल्या आणि 1 तासानंतर आपण हे बाहेर नेऊन ठेवल्या तरी चालतात. अगदी छान उचलता येतात. बिलकुल तुटत नाहीत. करते वेळेस बिलकुल त्रास होत नाही. खूप पटापट आपण जितकी मोठी साईज म्हणलं तितकी ह्या चकल्याची बनवू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीच्या पोह्याच्या ह्या चकल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. वाळवण स्पेशल आहे. वर्षभरासाठी आपण हे चकल्या करून ठेवू शकतो किंवा ह्याच्याच आपण कुरडईसुद्धा बनवता येते किंवा पापडसुद्धा ह्याच पद्धतीने आपण पीठ तयार करून पापड प्रेसने पुरी प्रेसने किंवा हाताने आपण प्रेस करून करू शकतो. अगदी साधी पद्धत आहे. तुम्हाला जर पापड पाहिजे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. अगदी ह्या पद्धतीने सर्व मी आता चकल्या बनवून घेणार आहे. पहिल्यांदा जरी तुम्ही ही रेसिपी बनवली तर बिलकुल बिघडत नाही. चकल्या परफेक्ट बनून तयार होतात आणि करण्यासाठी सोप्या आहे. बिलकुल गॅस लावायची गरज पडत नाही. अगदी साध्या पद्धतीने दाखवलेला आहे. सहज कोणीही बनवू शकते. अगदी छान आपल्या ह्या चकल्या बनवून तयार झाल्यात. माझ्या चॅनलचे नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा ते तुम्हाला पाहायला भेटतील. अगदी छान आपल्या ह्या चकल्या बनून झाल्यात. मला थोड्याशा चकल्या ह्या मोठ्याच आवडतात म्हणून मी मोठ्याच करते. अगदी वाळवणीचे आपण भरपूर पदार्थ टाकलेले आहेत. तुम्ही त्यामध्ये जाऊन पाहू शकता. अगदी छान चकल्या ह्या तयार झालेल्या आहेत. आपल्या आता थोडंसं 1-2 तासासाठी मी आता हे घरातच ठेवून थोडं फॅन खाली वाळल्या की नंतर उन्हाला बाहेर वाळवण्यासाठी ठेवणार आहे. कडकडीत उन्हात आपल्याला 1 दिवसाकरता वाळवून घ्यायचे. वाळवून झाले की आता आपल्या हे तळून पाहायचे आहेत की आपल्या ह्या चकल्या कशा झाल्या आहेत. उन्हात न जाता आपण घरातल्या घरात सावलीत बसून ह्या चकल्या जेव्हा म्हणलं तेव्हा आपण ह्या करू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे. आता ह्या चकल्या मी 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला ठेवून घेतल्या आणि मस्त ह्या चकल्या वाळून निघालेल्या आहेत. आता आपल्याला हे तळून पाहायचं की कितीपट चकल्या आपल्या ह्या फुगतात. अगदी मस्त क्रंची खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.